नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.इन न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, खासदार क्रीडा महोत्सव अंतर्गत पुणे शहरात ज्या विविध स्पर्धा सुरू आहेत त्याच स्पर्धांपैकी एक हॉकी स्पर्धा आज पुणे विद्यापीठाच्या नवीन अशा हॉकी ग्राउंडवर ॲस्ट्रोटर्फवर आता सुरू होत आहे। याचं उद्घाटन आता होणार आहे। खासदार क्रीडा महोत्सव जो आहे या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि आज आता ह्या हॉकी स्पर्धेच्या उद्घाटनाला आता आपण जाणार आहोत। चला तर बघूयात ह्या हॉकी स्पर्धेचं उद्घाटन आणि ह्या ग्राउंडवर सुरू असलेली मॅच। की शाळामध्ये कॉलेजमध्ये जे लोक आहेत त्या प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या खेळाची आवड असेल। कोणाला फुटबॉल, हॉकी, क्रिकेट, कॅरम, कुस्ती, मल्लखांब, काही जेवढे खेळ आहेत त्या सर्व खेळांची आवड आपल्याला असते आणि ती आवड असताना तिला कुठेतरी न्याय मिळावा म्हणून आपण प्रयत्न करत असतो। पण अशा स्पर्धांचं आयोजन फार कमी प्रमाणात होतं। पण गेले 15 दिवस आता या वेगवेगळ्या स्पर्धांच्या माध्यमातून प्रत्येकाला एक संधी चांगली उपलब्ध झाली आहे आणि आज योगायोगाचा दिवस आहे। मुरली अण्णा मोहोळ म्हणजे आपले जे खासदार आहेत त्यांचा आज वाढदिवस आहे, त्यामुळे आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचा वाढदिवस शुभेच्छा देऊया। आज ते आपल्यामध्ये नाही पण पुणे शहरामध्ये अनेक ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे आणि त्या ठिकाणी ते गेलेले आहेत आणि आजच्या या शुभदिनी हॉकी या खेळाचं या ठिकाणी आपण उद्घाटन करायला उत्सुक आहोत। खरं म्हणजे 2 दिवसापूर्वीच आम्ही टीकाराम जगन्नाथ कॉलेज आणि पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने 4 वेगवेगळ्या जे एरिया आहेत, नगर, नाशिक, पुणे शहर आणि पुणे ग्रामीण यांच्या स्पर्धा या ठिकाणी घेतल्या होत्या। हे मी रोज इथं फिरायला येतो सकाळी, तर इथं कधीही आतापर्यंत स्पर्धा झाल्या नाही, पण गेल्या 4-5 दिवसापासून ॲस्ट्रोटर्फ हे ग्राउंड खूप छान तयार केलेलं आहे आणि मला वाटतं आज या मोठ्या स्पर्धेच्या माध्यमातून एक चांगली झळाळी या मैदानात आलेली आहे। सर्व इंटर आणि पुढचे 9 तारीख ते 15 तारखेपर्यंत म्हणजे आजपासून 7 दिवस या स्पर्धांचं आयोजन आहे। हॉकी हा खेळ खरं म्हणजे आपल्या भागात फार परिचित आहे। खडकी हे माहेरघर आहे हॉकीचं, कारण धनराज पिल्ले ऑलिम्पिकला आपण दिले, विक्रम पिल्ले आपण दिले आणि खास करून आमचे टीजे कॉलेजचे जवळजवळ गेली 33 वर्ष आमचे टीजे कॉलेजचे विद्यार्थी पुणे विद्यापीठ संघामध्ये नॉनस्टॉप जिंकून आलेले आहेत। स्पर्धांचं सुरुवात झालेली आहे आणि आज आता ऑफिशियली उद्घाटन होते। मी मुलांना एवढं सांगेन की खूप चांगली संधी ही या निमित्ताने तुम्हाला मिळाली आहे। आज खरंच आनंदाचा दिवस आहे, अण्णांचा वाढदिवस पण आहे। 7 तारखेला महाराष्ट्र ऑलिम्पिक कमिटीची नवीन कमिटी झाली, त्याच्यामध्ये अजित पवार साहेब अध्यक्ष आणि अण्णा सिनियर उपाध्यक्ष ही नवीन कमिटी झाली। बाकी नाव लगेच मला वाटतं या 2 दिवसामध्ये जाहीर होतीलच, पण त्या कमिटीमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली, मी भाग्य समजतो आणि आज अण्णांचा वाढदिवस पण आहे आणि हे खूप चांगली संधी त्यांनी सगळ्यांना दिलेली आहे। हॉकी महाराष्ट्रातर्फे मी त्यांचं अभिनंदन करतो की एक नवीन पायंडा म्हणतात येईल की नवीन सिस्टम चालू केली की मुलांना खेळायची संधी मिळाली, मुला-मुलींना, आणि 33 गेम्स खूप चांगली संधी आहे। आणि जेव्हा पहिली मीटिंग झाली तेव्हा ठरलं होतं की आपण बालवाडीमध्ये करू, तर आम्हाला समजलं की इथं ग्राउंड झालंय आणि तयार झालंय। मग आम्ही अण्णाला भेटलो, अण्णा तुमच्या गेम्स निमित्त हे ग्राउंड सुरू होईल। त्यांनी लगेच होकार दिला आणि तेव्हाच डिसिजन घेतलं की आपण इथंच करू, इथं बालवाडी खूप लांब पडतं। तर आम्ही त्यांचा आभार मानतो की त्यांनी आमच्या मुला-मुलींना एक चांगलं ग्राउंड दिलं आणि जसे गोयल साहेब म्हणाले त्यांनी 2 दिवसापूर्वी जे स्पर्धा भरवल्या आणि चांगली गोष्ट आहे की आमचे आज 10 मुली इंडिया कॅम्पमध्ये आहेत। नुकते झालेल्या एशिया कपमध्ये 2 मुली वैष्णवी फालके आणि ऋतुजा पिसाळ हे शिवाजी महाराज की आदरणीय गोयल सर आणि व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर, व्यासपीठाच्या समोर उपस्थित सर्व मान्यवर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळे खेळाडू, आज इतका मंगल योग जुळून आलाय। हॉकी हा आपला राष्ट्रीय खेळ आहे आणि संपूर्ण राष्ट्राचं जे प्रतीक छत्रपती शिवराय त्यांची प्रेरणा घेऊन हे सगळे युवा खेळाडू आपल्या देशाचं भवितव्य घडवण्यासाठी इथं घाम घालणार आहेत, कष्ट करणार आहेत। मी तंत्रज्ञान विभागात काम करतो आणि सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं वार आहे सगळीकडे। कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्टिफिशियली आपण इंटेलिजन्स बनवू शकू, पण आर्टिफिशियल राष्ट्रीयत्व बनवू शकणार नाही। जे खेळाडू इथं घाम गाळतात, एकमेकांना सहाय्य करतात,
ज्याला आपण स्पोर्ट्समन स्पिरिट म्हणतो, ते आर्टिफिशियली तयार होणं शक्य नाही. आणि त्यामुळे अशासारखे उपक्रम आपल्या विद्यार्थ्यांकरता इतके आवश्यक असतात. हा प्रसंग असा आहे की बोललं कमी पाहिजे आणि पटकन उद्घाटन करून सगळ्यांना खेळण्यासाठी मैदानावर सोडलं पाहिजे, नाहीतर प्राध्यापक मंडळी 1 तास बोलतात. छत्रपती शिवरायांचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवूया. तो कविभूषण असं म्हणतो की साजी चतुरंग बीर रंग में तुरंग चढी, सरजा शिवाजी जंग जितन चलत आहे, भूषण भनत नाद बिहद नगार नके, नदी मद मद गैब रन के रलत आहे, आयल बैल खैल बैल गजन की ठैल बैल, गजन की ठैल बैल सैल उचलत आहे, तारा सो तरनी धुरी धारा में लगत जिमी, थारा पर पारा पार वार येऊ हलत आहे. वेडावून गेला होता महाराजांचं काम बघून. आपण सगळे महाराजांचे मावळे आहोत आणि तुमच्यातला काटकपणा, तुमच्यातली मेहनत तिथे तुम्हाला सगळ्यांना विजयी होण्याकरता महाराजांच्या आशीर्वादाने प्रेरणाभूत ठरो, अशी प्रार्थना त्या ईश्वराच्या चरणी करतो. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. सभी आए हुए मेहमान को नमस्ते. कृष्णा जी गोयल साहब, अभ्यंकर सर, मनोज बोरे महाराष्ट्र हॉकी के वाइस प्रेसिडेंट, सुनील पांडे जी, छाजिर साहब और व्यासपीठ पे बैठे हुए सभी लोगों को मेरा नमस्ते. आज मुझे बड़ा गर्व हो रहा है कि एमक्योर को आज मुरलीधर मोहोल साहब के इस स्पोर्ट्स इवेंट के थ्रू हमें राष्ट्रीय खेल के लिए स्पॉन्सरशिप करने का मौका दिया. तो मैं सभी का धन्यवाद कहना चाहता हूं. और जैसे अभ्यंकर सर ने कहा कि आर्टिफिशियल इंटेलिजेंस ये स्पोर्ट्स में कम दिखाई देगा, आपको खेल के ही दिखाना है. तो आज ऐसा एक मौका दिया मोहोल साहब ने सबको हॉकी खेलने के लिए, तो मैं उनका धन्यवाद कहना चाहता हूं. और सभी ऑर्गेनाइजर्स को और महाराष्ट्र हॉकी को मैं बेस्ट विशेस देना चाहता हूं. ऑल द बेस्ट एंड एंजॉय द मैच. भारत माता की वंदे वंदे. कोणी पाया पडू नका. पाहुण्यांची रिक्वेस्ट आहे तुम्हाला, पाया पडू नका. सकाळी जो गोंधळ झाला त्याच्यानंतर असं नाही झालं. देतो थांब. नमस्कार. आज खासदार क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून पुणे विद्यापीठामध्ये हॉकी स्पर्धेच्या गेले 7 दिवस चालणाऱ्या हॉकी स्पर्धेचं उद्घाटन आज या ठिकाणी झालं. 17 वर्षाखालील खेळाडूंसाठी या हॉकी स्पर्धाचं आयोजन केलेलं आहे. आणि हॉकी हा आवडता खेळ आहे भारतामध्ये. खडकीमध्ये त्यापेक्षा खूप चांगला आहे, कारण आमच्या TJ कॉलेजच्या माध्यमातून त्याला खूप प्रोत्साहन आम्ही आत्तापर्यंत दिलेलं आहे. आज या ठिकाणी इंटरस्कूल कॉम्पिटिशन जे सुरू झालेले आहे यात निश्चित स्वरूपात पुढच्या काळात चांगले खेळाडू घडतील आणि महाराष्ट्र ऑलिम्पिकमध्ये एक चांगले खेळाडू येतील अशी मला मनापासून खात्री आहे. खरं म्हणजे खासदार मुरली अण्णा मोहोळ यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने आज या ठिकाणी उद्घाटन झालं आहे. संपूर्ण पुणे शहर हे खेलमय झालेलं आहे. संपूर्ण पुणे शहरात अनेक वेगवेगळ्या 30 खेळांचे बॅनर्स आपण पाहतोय आणि या निमित्ताने क्रीडा क्षेत्रामध्ये एक वेगळं वातावरण तयार झालेलं आहे. चांगले खेळाडू या निमित्ताने घडतील आणि सर्व खेळांना एक चांगली या निमित्ताने एक नावलौकिक मिळेल असं मला खात्री आहे. मी मनापासून खासदार मुरलीधर मोहोळ यांचं मनापासून अभिनंदन करू आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार. मी डॉक्टर आदित्य अभ्यंकर, विभाग प्रमुख तंत्रज्ञान विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. आज इथे वातावरण इतकं एनर्जेटिक आहे कारण आज अण्णांचा म्हणजे खासदार मुरलीधर मोहोळांचा वाढदिवस, त्यानिमित्ताने खासदार क्रीडा महोत्सव
आणि शालेय विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर इथे जमलेले आहेत। आज हॉकीच्या स्पर्धेचं उद्घाटन झालेलं आहे आणि या सगळ्या विद्यार्थ्यांचा उत्साह बघून अतिशय छान वाटतं आहे। त्यामुळे अण्णांना विशेष धन्यवाद की इतकी छान उपक्रम केला, इतकी छान ॲक्टिव्हिटी केली आणि विद्यार्थ्यांसाठी आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जमान्यात जेव्हा विद्यार्थी कृत्रिम बुद्धिमत्तेकडे खूप जास्त वळलेले आहेत, विद्यार्थ्यांना परत एकदा मैदानावर आणणं आवश्यक आहे आणि इथं जितका घाम ते गाळतील, एकमेकांबरोबर जितकं उत्तम खेळतील, तितकं आपल्या राष्ट्रासाठी भविष्यात अनेक पदकं ते जिंकून आणतील। मनपूर्वक धन्यवाद। आज की इस हॉकी मैच के लिए मैं सबको बेस्ट विशेस देता हूं और मुरलीधर मोहल जी को धन्यवाद कहता हूं कि आज इस कार्यक्रम का आयोजित किया इसलिए और एमकेआर को ये प्रोग्राम में पार्टिसिपेट करने का मौका दिया इसलिए थैंक यू। हॉकी महाराष्ट्रातर्फे मुरली अण्णांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व खासदार चषकच्या निमित्ताने आम्हाला एक चांगलं ग्राउंड मिळालेलं आहे, त्यांनी उपलब्ध केलेलं आहे आणि खूप चांगल्या स्पर्धा त्यांनी भरवल्या आहेत। हे आमच्या हॉकीसाठी एक चांगलं बेस्ट ठरेल। आम्ही ह्याच्यामधून टॅलेंट सर्च पण करणार आहोत। तर सर्व ऑफिशियल्स व त्यांचे आनंद छाजेड त्यांचे सर्व टीम यांचं मी अभिनंदन करतो की एक चांगला आम्हाला संधी मिळालेली आहे आणि सर्व खेळाडूंचं मी अभिनंदन करतो। थँक्यू, धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, आज आपण या ठिकाणी खासदार चषकाच्या हॉकी स्पर्धेचं नुकतंच या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आणि आज विशेष म्हणजे आपले लोकप्रिय खासदार केंद्रीय मंत्री मुरली अण्णा मोहोळांचा वाढदिवस आम्ही या ठिकाणी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी केक कापून साजरा केलेला आहे आणि या कार्यक्रमास कृष्णकुमार गोयल साहेब, कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष, खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उपस्थित होते। त्याचप्रमाणे या स्पर्धेचे संयोजक ज्यांनी स्पर्धा स्पॉन्सर केली असे एमकेआर फार्मास्युटिकलचे राजेशजी नायर उपस्थित होते। त्याचप्रमाणे हॉकी इंडिया असोसिएशनचे मनोजजी भोरे उपस्थित होते आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। अतिशय प्रसन्न वातावरणामध्ये या ठिकाणी स्पर्धेचं उद्घाटन झालेलं आहे। तुम्ही मागे ते बघत आहात, हे नवीन हॉकीचा ॲस्ट्रोटर्फ ग्राउंड पुणे विद्यापीठाच्या आवारात झालेलं आहे आणि पहिल्यांदाच या ठिकाणी अशा मोठ्या कॉम्पिटिशनने या स्पर्धेचं या ग्राउंडचा उपयोग आपल्या अनेक खेळाडूंना पुण्यातल्या होणार आहे। हॉकी हा भारताचा प्रमुख राष्ट्रीय खेळ आहे आणि त्याला प्रोत्साहन देण्याचं काम आपल्या सर्व नेते मंडळींनी केलं आहे, त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप आभार मानतो। त्याचप्रमाणे पुणे विद्यापीठाचा आभार मानतो की या भागात बऱ्याच दिवसाची मागणी होती आणि अशा प्रकारचं ॲस्ट्रोटर्फ ग्राउंड असावं अशी खूप इच्छा होती, ती पण या निमित्ताने पूर्ण झालेली आहे। या ग्राउंडचा जास्तीत जास्त उपयोग आपल्या खेळाडूंना होईल अशी आशा या ठिकाणी ठेवतो। पुन्हा एकदा वाढदिवसाच्या मुरलीधर अण्णा यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद।